स्कॉलरशिप मॅथ्स सब्जेक्ट 5thच्या स्कॉलरशिपमधला क्वेश्चन आहे. x + x = y, y + z = y, y + z = y, z + y = y. Which digit will be there for x, y and z respectively? 2021 मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे. तर यात रिप्लेस काय होऊ शकतं? x + x म्हणजे हे काहीतरी डिजिट असणार आहेत, याचे आन्सर येते y. आणि y + z म्हणजे पण y, y + z म्हणजे पण y, z + y म्हणजे पण y. मग इथं तुम्हाला हे समजलं पाहिजे की जर कोणत्याही नंबरमध्ये तो नंबर दुसरा नंबर ॲड केला आणि आन्सर जर फर्स्ट नंबरच येत असेल तर तो नंबर ॲड करणारा काय असणार आहे? 0 असणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला इथे झेडची व्हॅल्यू 0 समजते. आता पुढचे आपण बघूयात ऑप्शन्स काय आहेत. फर्स्ट आहे 4 3 0. एक्स जर 4 असेल तर ॲडिशन 4 + 4 3 इम्पॉसिबल, हा येऊ शकत नाही. 2 असेल 2 + 2 4 येऊ शकतं. म्हणजे हे ऑप्शन असू शकतो की 2 + 2 y4 असू शकतो, x2 y4. पण झेड जर 2 असेल तर ॲडिशन y येणार नाही, कारण 4 + 2 6 होईल. देन 3 + 3 6 पण असू शकतो. पण 2 जर झेड असेल तर वायला आपण 6 म्हणतोय, म्हणजे वाय झेड 8 होईल वाय, म्हणजे तेही येऊ शकत नाही. मग हा ऑप्शन आहे लास्ट 4 म्हणजे एक्स, म्हणजे 4 + 4 आपलं एक्झाम्पल होतं x + x, y + z, y + z आणि z + y, आणि सगळ्याचं आन्सर होतं y y y. मग याच्या आन्सरमध्ये आपण इथं 4 एक्ससाठी आपण 4 घेतला तर ॲडिशन येईल 4 + 4 8, म्हणजे y आला 8. झेडला 0 घेतला 8 + 0 0 + 8, सगळ्याचा आन्सर येणार आहे 8. म्हणून ऑप्शन असणार आहे 4 4 8 0.